दक्षिण सोलापूर मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी हॅट्रिक करत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला। ही निवडणूक वन साइड झाली। सुभाष देशमुख हे तब्बल 77,000 विजयी होतील असे कुणालाही वाटले नाही, परंतु दक्षिण मधील एकूणच वातावरण पाहता त्यांचा रनवे वन वे झाला। या निवडणुकीत अनेक युवा नेत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले। सुभाष देशमुख यांना तगडे फाईट देत अनेकांची मने जिंकली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे अमर पाटील, वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार, दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड, अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांचा समावेश म्हणावा लागेल। अमर पाटील युवा असतानाही त्यांनी मतदारसंघात आपली छाप सोडली आहे। जे काडादी यांना जमले नाही ते त्यांनी करून दाखवले। वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार आणि दक्षिण परिवर्तनचे युवराज राठोड यांचा प्रचार जोरदार होता। पवार राठोड यांच्या सभा, झालेल्या रॅली आणि पदयात्रेला प्रचंड गर्दी होती। त्यांच्या भाषणाच्या मुद्द्यांमध्ये दक्षिणचा विकास हा एकमेव होता। विकासाचे मुद्दे या नेत्यांनी आक्रमकपणे मांडले। वैद्य यांनी एकाकी झुंज दिली। दक्षिणच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट त्यांनी तयार केली होती। अनेक समाजाचा त्यांना पाठिंबा मिळाला, पण त्यांच्या पदरी अपयश आले। आता त्यांनी जाहीर करून टाकले की जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत इलेक्शन लढवणार नाही। गड्या आपली मुंबईच बरी असे म्हणून ते मंत्रालयात पुन्हा जॉईन झाले आहेत। या मतदारसंघात काँग्रेसमधून मनसेचे इंजिन हाती घेतलेले महादेव कोगनुरे यांना मात्र अति ओव्हर कॉन्फिडन्स नडल्याचे पाहायला मिळते। काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीकडून दक्षिण सोलापूर विधानसभा लढवायची असे ध्येय घेऊन कोगनुरे यांनी मागील काही वर्षात वाटचाल केली। लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर दक्षिणची तयारी केली, पण काँग्रेसच्या नेत्यांकडून होत असलेली जाणीवपूर्वक डावलणूक पाहता त्यांनी थेट मनसेत प्रवेश केला। निकालानंतर त्यांना केवळ 2100 मते मिळाली। मुळात दक्षिणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेच नाही, त्यामुळे कोगनुरे यांना एकाकी लढत द्यावी लागली। त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली असली तरी यापेक्षा जास्त मते घेतली असती अशी चर्चा आता होत आहे। काँग्रेसकडून दिलीप माने आणि सुरेश हसापुरे नको म्हणून बळजबरीने धर्मराज काडादी यांना तयार केले। त्यामध्ये राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, अॅडव्होकेट संजय गायकवाड यांचा समावेश होता। त्यानंतर सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांनी सांगितल्यानंतर हसापुरे या सर्वांना जॉईन झाले। पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या काडादी यांची घोर निराशा झाली। समाजाच्या नावावर दक्षिणमध्ये जे नेते उड्या मारतात त्यांची मजल कुठपर्यंत आहे हे मतदारांनी एकदाचे दाखवून दिले। काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांनी बंडखोरी केली असली तरी त्यांनी स्वतःला साजेल असे मतदान घेतले। काडादींसोबत काँग्रेसची संपूर्ण फौज होती, तरीही बाबा मिस्त्री यांनी त्यांच्यापेक्षा किमान 10,000 मते जास्त घेतली। त्यामुळे या निवडणुकीत बाबा मिस्त्री यांनी सुद्धा स्वतःची छाप सोडली। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।